मनमाड दौऱ्यावर असताना भिडे गुरुजींच्या गाडीवर हल्ल्याचा झाला होता प्रयत्न। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष भिडे गुरुजी यांच्यावर मनमाड येथे काही दिवसांपूर्वी अज्ञातांकडून त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने याचा निषेधही नोंदवण्यात आला होता। तर याबाबत सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी निषेध नोंदवत शासनाकडे भिडे गुरुजींना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती। याबाबत सोमवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मिरज येथील पदाधिकाऱ्यांनी मिरजेतील प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची भेट घेऊन भिडे गुरुजींना सुरक्षा प्रदान करण्याचे निवेदन देऊन मागणी केली आहे। यावेळी विनायक मायनकर यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे मिरजेतील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परवाच्या गुरुवारी आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे नाशिक दौऱ्यावर असताना मनमाड येथे काही समाजकंटकांनी भ्याडपणानं एकदम शंडपणानं जे गुरुजींची गाडी अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे। इथून पुढे धारकरी असे जर हल्ले झाले तर ते सहन करणार नाहीत। हुडकून घरात घुसून त्यांना ठोकण्यात येईल। आणि दुसरी गोष्ट, सांगली जिल्ह्यामध्ये ज्या आता गुरुजींना सुरक्षा व्यवस्था आहेच, मात्र या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा गुरुजींना सुरक्षा व्यवस्था कुठल्याही परिस्थितीत मिळाली पाहिजे। आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजी हे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि भारत मातेच्या रक्षणासाठी तयार होणाऱ्या धारकऱ्यांना प्रचार करण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेर फिरत असतात आणि देशाधर्माचं बीज तरुणांमध्ये रुजावं, शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी तयार व्हावी, यासाठी गुरुवर्य भिडे गुरुजी वेगवेगळ्या दौऱ्यावर असतात। आणि त्याचा गुरुजींसोबत काही ठराविक कार्यकर्ते असतातच, मात्र त्या दिवशी काही परिस्थितीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी जाणून बुजून गुरुजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यामागं कुठली शक्ती दडलेली आहे काय, देशविघातक आणि कोण नक्षली विचारश्रेणीची माणसं आहेत, यांचा आम्ही धिक्कार करतो। आणि या कुठल्याही परिस्थितीत त्याची पाळंमुळं शोधून काढली पाहिजेत आणि खोलवर शिरून कोण यांना शिकवलं हल्ला करण्यासाठी। गुरुजींसारख्या कट्टर भारत मातेवर प्रेम करणाऱ्या आणि देशाधर्माचा प्रचार करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तीवर हल्ला होतोय। इथून पुढे शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहन करणार नाहीत। येणाऱ्या आठवड्यात जर गुरुजींना सुरक्षा व्यवस्था जर देशभर नाही मिळाली तर पुढच्या आठवड्यापासून सुरुवात मिरजेपासून असेल, मिरज बंद ठेवण्यात येईल। आणि महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आणि जेवढे तालुका ठिकाणं जिथं शिवप्रतिष्ठानचं काम आहे, प्रत्येक ठिकाणी बंदचं आयोजन केलं जाईल। त्यामुळे प्रशासनालाही विनंती आहे की ताबडतोब भिडे गुरुजींना सुरक्षा व्यवस्था पुरवावी, नाहीतर आम्ही प्रत्येक ठिकाणी जिल्हा बंदीचं आयोजन करणार आहोत। मी प्रांत साहेबांना जिल्ह्याच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था मिळावी याचं निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि प्रांत साहेबांना पण आम्ही विनंती केलेली आहे, येणाऱ्या 3-4 दिवसात जर कार्यवाही नाही झाली, गुरुजींना जर सुरक्षा व्यवस्था जिल्ह्याच्या बाहेर जर नाही मिळाली तर आम्ही जिल्हाबंदी करणार। असं जिल्हा बंद, महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आम्ही बंद ठेवणार असं आम्ही प्रांताला सांगितलेलं आहे। त्यामुळे प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि ताबडतोब भिडे गुरुजींना सुरक्षा व्यवस्था जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पुरवावी।